दोन्ही सज्ज जोडी तयार झालेत मैदानात जयराज आणि अजिंक्य होते। एकीकडे पाहता तुम्ही जसप्रीत सध्याच्या घडीला जसप्रीत बुमरा आपल्या भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणा, अख्ख्या जगाचा गोलंदाज म्हणा, परंतु तशी कॉर्नरकॉपी करेल का जसप्रीत ह्या मैदानामध्ये हे नक्कीच आपल्याला पाहायचं आहे। 4 ओव्हरची मॅच असेल म्हणजे 24 बॉलचा खेळ तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये साकारताना पाहायला भेटेल। समोर बॅटिंग करावी लागेल। ह्या मैदानाचा भौगोलिक विषय घेतला तर तुम्हाला अंडरन बॉक्स म्हणजे अंडरन ओव्हर बास हे मॅच तुम्हाला पाहायला भेटते। तुम्हाला फटक्यावरती कंट्रोल ठेवावा लागेल, एलिव्हेशन थोडंसं तुम्हाला जपून वापरावं लागेल आणि तशी बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये। सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला भेटेल। अनिकेत असेल, त्याच्यानंतर तेजस, त्याच्यानंतर जसप्रीत, जसपार, त्याच्यानंतर अनेक खेळाडू आपल्याला आज पाणी होते। आपला रंगचा पाणी आपली खेळाची धमक दाखवताना नक्कीच पाहायला भेटेल। मॅचला होते सुरुवात, पहिलेच गोलंदाजी तयार झाला आहे। जसप्रीत स्ट्राईकवर फलंदाज जयराज, नॉन स्ट्राईकला एक कंपनीकडून देखील अजिंक्य खेळतो आणि आता मात्र खेळायचं आहे त्याला आपल्या संघासाठी। मॅचला होतं सुरुवात। समर्थनगर प्रीमियर लीग 2025 एकदा जोरदार टाळ्या होऊन या स्पर्धेचं आपण स्वागत करूया। पहिलाच बॉल फेकला जाईल इथे जसप्रीत, पहिलाच बॉल वेग 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 प्रचंड वेग पाहायला भेटला आणि एक मोठा धक्का इथे मात्र पहिलाच बॉल नाव जसप्रीत आणि तसंच काम केलंय जसप्रीतने आणि पहिला बॉलातच इथे मात्र एक मोठा विकेट इथे प्राप्त करून दिलाय। निखिल पॉल स्वतः कॅप्टन इथे आलाय, धाबा करावे लागतील। पहिल्या बॉललाच पहिली विकेट गेली आहे। फटका चांगला ऑफ साइडला, इथे मात्र वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि मिळतील तर केवळ एक धावा आणि धावाचं श्री गणेश होतोय। धाव फलकावर धाव लगे एक धावा। यावेळेस वेगपत्र दिशा दिली, ढकलून टाकला बॉलला ऑन साइडला, एक धावा प्राप्त झाली। ऑन साइडला इथे मात्र अजून एक धावा, चांगली बॅटिंग करतो। बॉक्स अंडर मध्ये तुम्हाला धावा एक धावा जमावा लागतात, 4 कदाचित मुश्किल पाहायला भेटेल। ओ चांगला डिफेन्स परंतु धावा सिंगल मध्ये धावा रोटेट केल्या जात आहेत। एक धावा अजून इथे प्राप्त केली जाईल। एक विकेट गेलाय परंतु आता मात्र धावा जसप्रीतवर आलेत। फटका चांगला स्ट्रेट पाहायला भेटलाय। एलिव्हेशन थोडंसं कमी राहिलं तेवढं क्षेत्ररक्षण वेगाने ते क्षेत्ररक्षण केले जात आहे आणि अजून एक धावा ऍड केली जाईल। 5 धावा धाव फलकावर लागले। नवीन गोलंदाज मार्कवर दाखल झाला हर्ष आणि कॅप्टनवर त्याचा भरपूर विश्वास आहे गोलंदाजावर, कारण की हा एक संघासाठी तारणहारण ठरणारा हा खेळाडू असेल। जसप्रीतने आपलं काम केल्याची मोठी विकेट घ्यायची होती, जसप्रीतने घेतली आहे परंतु आता हर्ष कितीच गोलंदाजी करतोय। पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आल्यात। चांगली गोलंदाजी रेड किंग्स कडून राहिली। निखिल फलंदाजी मार्कवर दाखल झालाय। हो यावेळेस फिरवण्याचा बॉल अति प्रमाणात होता आणि तो हवाक्याच्या बाहेर फिरलाय बॉल असं म्हणेन मी आणि पंच सांगतात की गोलंदाजीला केलं जातं दंडित आणि अजून एक धाव संख्या धाव कार्डवर पोहोचते। यावेळेस चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलंच होताना पाहायला भेटतंय। चेअरअप होताना पाहायला भेटते आमची छोटी बालिका चेअरअप करते व्हाईट टायगरला। इथे फटक्याला जान भरपूर, तो चाबूक फटका होता आणि सात धावा धावफलकावर लागले।
यावेळेस अजून एक म्हणजे वाईट बॉल येतोय म्हणजे ज्या अगोदर जसप्रीतने केवळ फक्त अतिरिक्त धाव दिली नाही चांगली गोलंदाजी जसप्रीतने केली आहे आणि आता मात्र थोडीशी खराब सिच्युएशन राहिलं पण तो कमबॅक करणं जाणतो हा खेळाडू यावेळेस चांगला फटका ऑफ साईडला मिळतील त्या फक्त केवळ नाही पंचाचा निर्णय अंतिम राहील त्याच्यावर वादावाद करू नका पंचा त्यासाठीच आपण ठेवलंय हो दोन्ही संघ आपण पाहिला तर दोघांचा विचार करूनच आपण आणि 2 धावा म्हणजे नो बॉल आला त्याच्यावर 1 धावा अजून झाली म्हणजे 2 धावा ऍड इथे स्कोर कार्ड मध्ये केले जात आहेत पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता तो बॉल फसवला असं म्हणेल आणि येतोय या पहिल्या मॅच मध्ये समर्थ प्रीमियर लीग मध्ये पहिलाच कॅप्टनच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत चौकार ह्यासाठीच कॅप्टन ओळखला जातो कॅप्टनची भूमिका काय असते आपल्या संघासाठी धावा करायच्या मॅच कशी जिंकते हे कॅप्टनकडे भूमिका असते त्याच्यानंतर फटका बॉलला जरा चकवला आणि सरळ चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी कॅप्टनच्या बॅट मधून येतोय चांगला फटका अजून एक चांगला फटका पाहायला भेटलाय 1 धाव इथे समाधान करावे लागेल भांगडी ठरली गोलंदाजी जसं कॅप्टनने सांगितलं विश्वास ठेवता गोलंदाजावर हर्षवर पण थोडीशी वाईट त्याच्यावर आली त्याच्यानंतर 4 धावा देखील आल्या यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता पण धावा येणार नाहीये कारण कीपरच्या बाहेर गेलेला बॉल तो धावा काउंट केले जाणार नाहीये आणि धाव आता मात्र डॉट बॉल आहे समर्थक आपण छोटे छोटे पाहता येते आपण व्हाईट टायगरसाठी सपोर्ट करतात येते मात्र अफलातून कॅश हरीशच्या माध्यमातून हा बघा एन्जॉय हा बघा जल्लोष काल वेगाने बॉल आला होता आणि एका हाताने झोपून टाकलं हे स्ट्राईक स्पीड केलं जातं का एफर्ट लावलाय आपल्या संघासाठी रेड फायटरसाठी रेड किंग्स वेल प्लेड हरिकेश धावसंख्या 15 झाले रोनक शेट्टी नवीन फलंदाज इथे दाखल झालाय मैदानामध्ये यावेळी वेग प्रचंड होता पण दिशा नव्हती आणि वाईट बॉल येतो क्लास इथे पाहायला मला ऑन ड्राईव्ह केला 1 धाव मिळते पुन्हा एकदा जसप्रीत तिथं कमबॅक करण्यासाठी दाखल झाला गोलंदाज त्यावेळेस अजून एक चांगला गोल जिथे मात्र धावची वेगाने पूर्ण केली जाते आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र फलंदाजामध्ये पाहायला भेटतंय 18 धावा 2 विकेट आतापर्यंत इथे मात्र माघारी परताना चांगला फटका इथे गॅप शोधेल का पण तिथे क्षेत्ररक्षक तिथे बॉर्डरवर जसे सैनिक तैनात असतात तसे रेड संघाचे इथे मात्र खेळाडू तैनात आहेत धावा मिळणार नाहीयेत म्हणजे धावसंख्या जैसी ते धावसंख्या धाव बॉलवर 19 धावा धावल्या आणि 2 विकेट आता मात्र 4 बॉल इथे फेकले होते जसप्रीतने यावेळेस धावची संधी होईल का नाही थोडे बचावले आहेत आणि जसप्रीतने आता मात्र कमबॅक केलंय पहिल्या ओव्हरला देखील जसप्रीतने चांगली गोलंदाजी केली पहिल्याच ओव्हरला पहिलाच विकेट काढला होता त्याच्यानंतर हर्ष आला आणि हर्षची थोडी महागडी ओव्हर ठरली 20 धावा यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता स्विच हिट करायचा होता परंतु सक्सेस झाला नाही लगेच तो आघात नाही तो बर्बाद करणारा फटका असतो आता मात्र बर्बाद केलाय फलंदाजाला 20 धावा 2 विकेट आतापर्यंत पकडले 20 धावा धावफलकावर पोहोचले च्या अगोदर कॅच आपल्या डोळ्यासमोर आपण पाहिला ऋषीने काय कॅच पकडली होती अफलातून कॅच होती आणि आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय टिचकी द्यायची होती बोटांचा कमाली करायची होती वाईट बॉल सांगतायत आम्हाला आमच्या ऑफिशियल पंच टिचकी करायची होती गोलंदाजाला आणि अँड्रम बॉक्स हेच सांगतं की तुम्हाला बोटाची जादू जास्त करावी लागते जास्त टर्न करावा लागतो बॉलला
यावेळेस हलका फटका पाहायला भेटला ऑन साइडला. इथे मात्र एक धावा धावून कंप्लीट केले. 21 धावा गौरव पोचले. 22 सॉरी पदिलाचा वापर जरूर केलाय आणि कॅप्टनची खेळी आहे ना ती कॅप्टन साकारतो. म्हणजे विकेट जपून ठेवली आणि तशी फलंदाजी कॅप्टन करतो. एक धाव इथे कंप्लीट आणि गोलंदाजी चांगली फिल्डिंग देखील हरीशची चांगली फिल्डिंग राहिली. 24 धावा धाव काढून आपले पोचले. हरीशचा विचार केला तर फिल्डिंग महत्वाची होती आणि नंतर आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. म्हणजे हा टर्म कार्ड असेल असं मी म्हणेल. कारण की संघाचा इथं फिरकावून मारलाय आणि तिथं क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालंय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. जवळजवळ म्हणा क्षेत्ररक्षण अतिशय महत्वाचं. जवळजवळ फिरून मारलं तर सफल झाले होते परंतु सफल झाले नाहीये आणि तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या. त्यामध्ये 2 धावा आणि धावसंख्या धावकावर 26 धावा धावफलकावर लागले. 26 धावा फलकावर लागले. इथे अजून फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही. तो बरं बघता बघता इथे धाव चूक झाली आहे. धावा चोरायची होती परंतु तेवढं एलिव्हेशन लागलं नाहीये आणि फलंदाज इथे मात्र माघारी परतो. सव्वीस धावा धावफलकावर लागले. अनुभव येतो. यावेळेस बॉल जरासा लेट झालाय. बॅकफुटला गेले आणि एक धाव मिळाले आणि धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोचले. ती म्हणजे 27 धावा धाव फलकावर लागलेत आणि 28 धावा धाव फलकावर लागलेत. 29 धावांचं लक्ष इथे सेट करायचं. धावा धावफलकावर करायचे व्हाईट फायटर संघाला आणि धावा कराव्या लागतील. पहिलीच मॅच आणि जिंकणं खूप महत्वाचं असतं. पहिला मॅच आपण जसं विनिंग जिंकतो त्याच्यानंतर आपल्या थोडे होश येतात आणि तशी मग नंतरच्या मॅच आपण देखील चांगलं. कारण एका संघावर दोन संघ दोघांसोबत खेळायचंय. त्यामुळे येणारा पुढचा संघ कसा खेळेल याच्यावर देखील त्यांचं भर लक्ष टाकणं गरजेचं असतं. तो फलंदाजी सज्ज झालाय. फलंदाज ध्रुव अजिंक्यने फलंदाजीमध्ये कमाली केली नाही परंतु गोलंदाजीमध्ये कमाली करावी लागेल. 29 धावा करायच्या आहेत आणि तशी गोलंदाजी करावी लागेल. 24 बॉल आणि 29 धावांचं समीकरण असेल तशी फलंदाजी करावी लागेल. आणि अंडर मध्ये येतो. अंडर बॉक्स मध्ये विचार केला तर अजिंक्यचा एक गोलंदाजी पेस असेल ना अतिशय वेगळा गोलंदाजी करतो अजिंक्य. यावेळेस फक्त दिशा दिला हलका दिशाने मात्र
बघता बघता जवळजवळ डोळ्यात देखील धावा चोरी झाल्या आहेत आणि धावा चोरी केले गेले आहेत आणि 2 धावांचा श्री गणेश इथे होताना पाहायला भेटते. अजून एकदा अजून एवढे जास्त मोठी फटके मारण्याची देणार नाहीत कारण की तेवढा वेगवान गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो, कटर करतो, इन स्विंग आउट स्विंग दोन्ही. यावेळेस वेग वाढवला आणि इथं मात्र यष्टा उद्ध्वस्त केले आहेत आणि अजिंक्य नावाचा एक ब्रांड पाहायला भेटला आणि सरळ इथं मात्र एक कमालीची कामगिरी करताना पाहायला भेटतो अजिंक्यच्या माध्यमातून. आणि स्वतः ऋषी कॅप्टन खूप क्षमता खूप आहे, म्हणजे चिकाटी आहे, मेहनती आहे, त्याच्यानंतर क्रिकेटवरती तर दमछा गाणं त्याच्या स्टायलिश खेळाडूंमध्ये दिसायला पाहायला भेटेल. लेजंड क्रिकेटर आणि इथं मात्र संधी निर्माण झाली असती पण तोपर्यंत ऋषीने वेगाने धाव पूर्ण कंप्लीट केले. जसप्रीत आणि ऋषी हे दोन्ही संघासाठी खूप महत्वाचं क्रिकेट खेळणारे दोन्ही खेळाडू असतील. ऋषीकडे मी सकाळची पाहतो ना, खूप मगाशी आपण देखील पाहिलं क्रिकेटमध्ये जुनीच भरपूर आहे, म्हणजे क्रिकेट खेळायचं त्याच्यामध्ये फक्त क्रिकेट खेळायचं नाही, त्यामध्ये मैदानचं पूर्ण भौगोलिक परिस्थिती पाहताना ते मात्र तसे क्रिकेट खेळतायत. यावेळेस फक्त दिशा देत कारण की पाठलाग करायचा त्यांना 29 धावांचा अजिंक्य सोबत खेळायचं आहे, त्यामुळे विकेट आपली ठेवणे गरजेचं आहे. आणि धावसंख्या धावफलकावर 6 धावा धावफलकावर लागले. एखादा मोठा फटका लावावा लागेल, धावा करावे लागतील. यावेळेस वेग प्रचंड होता परंतु दिशा नव्हती आणि इथं मात्र वाईट बॉल येतोय. फुल टॉस बॉल होता, ऑफ साईडला खेळायचं होतं, संधी निर्माण झाली होती. ते सांगतोय कॅप्टन की संधी निर्माण झाली होती, हातातून सुटलाय बॉल, म्हणजे बॉल झाला होता हाताला. कदाचित ऋषीची विकेट प्राप्त झाल्यास एन्जॉय झाला असता. अजून एक चांगला फटका, म्हणजे दिशा देत आहेत आणि डिक्लेअर एक धाव मिळते. डिक्लेअर घोषणा येतं क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. सर्व स्टायलिश खेळाडू पाहणं, सर्वांच्या डोळ्यावर ग्लास आहे, कॅप तुम्हाला पाहायला भेटेल, शूज परिधान केले आहेत आणि एक नीटनेटकं जे क्रिकेट खेळलं जाते ना तसं क्रिकेट तुम्हाला समर्थ प्रिव्हिलेज पाहायला भेटतंय. अजून एकदा क्लास पाहायला भेटलाय पण परंतु मिळतील धावा त्या 1 आणि 1-1 ने धावण्यास आपल्या संघाच्या पुढे चाललाय धावसंख्या. इथे मात्र गोलंदाज दंडित केलं जातं, नो बॉल. इथे आमचे ऑफिशियल पंच सांगतायत की हा बॉल नो बॉल असेल. कॅप्टनला गोलंदाजी चांगली करावी लागेल. एकीकडे कॅप्टन फिरताना पाहायला भेटतो, एकीकडे चांगली गोलंदाजी करताना दोन्ही कॅप्टन बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण की सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिला तर जवळशी क्रिकेटवरून ऑब्जेक्शनचा चालला होता, म्हणजे कॅप्टनची भूमिका हीच असते की आपला संघ कसा जिंकावा, त्याच्यानंतर कशी बॅटिंग करावी, कशी बॉलिंग करावी आणि सर्व आपल्या प्लेयर्सला घेऊन चालायचं असतं मैदानामध्ये. यावेळेस एलिव्हेशन मोठं होतं आणि इथे एन्जॉय पाहताना भेटतोय. सांगतोय कॅप्टन, एका कॅप्टनची विकेट घेतली, हो मी तुझी विकेट काढली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि हा जल्लोष पाहायला दोन्ही कॅप्टनला पाहायला भेटलाय. नक्कीच हे घडताना नक्कीच होताना पाहायला भेटणार आहे. 12 धावा धावफलकावर झाले आणि 2 विकेट इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला भेटले. क्लिक केला बॉलला आणि एकच धाव इथे मात्र 13 धावा धावफलकावर लागले. 2 ओव्हर इथे संपले, 2 ओव्हरचा स्पेल इथे संपलाय आणि धावा झाला 13 धावा धावफलकावर लागले. पुन्हा एकदा अजिंक्य होते, कारण की अजिंक्य मोठे फटके मारू देणार नाहीये. तर पहिली ओव्हरला एक बॉल असा वेगात टाकला, अक्षरशः दांड्या उद्ध्वस्त केल्या होत्या फलंदाजीच्या. यावेळेस चांगलं एलिव्हेशन राहिलं होतं, एफर्ट चांगला दिलाय. कॅप्टन कमाल करतो. कॅप्टन आजच्या दिवसात ह्या मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय.
त्याच्या चेहऱ्यावर स्माइल पाहायला भेटते. हे करायचं आहे ट्रॉफीसाठी, कारण की पुन्हा 365 दिवस वाढ बघावं लागेल. त्यासाठी आता संधी भेटली आहे, त्याचं सोनं करायचं आहे. आणि कॅप्टन सांगतोय टॅप केल्या बॉलला. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे, परंतु इथे धावा पूर्ण केल्या 2 आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर वाढते 16 धावा. नक्कीच कॅप्टनचा खूप विश्वास आहे बॅटिंग साठी. ह्याला उठवलाय जसप्रीत. जोपर्यंत जसप्रीत मैदानात आहे तोपर्यंत मॅच संपली नाही असं ग्वाही देता येणार नाही. यावेळेस फक्त टॅप दिला बॉलला आणि विषाद दिला आणि ऑफ साईडला मिळतील 1 धाव. आणि नक्कीच मीर मला आतापर्यंत सर्व माहिती देतोय सर्वांच्या, म्हणजे मीरला सर्व माहिती आहे, कारण मीर वसाहतीमध्ये खेळत असतो, त्याला सर्व गोष्टी माहित आहे, कोण कुठे कशा प्रकारे खेळला जातो आणि हे असणं गरजेचं आहे. आजचा दिवस हा आपण सुवर्ण अक्षराने लिहिला पाहिजे, कारण की कामाचा त्याग असतो, त्याच्यानंतर एकानं काम, नंतर कॉलेज, कोण पूर्ण सर्व गोष्टी, पण आज वेळ भेटतोय सांघिक खेळ खेळण्यासाठी. आणि इथं मात्र तेच पाहायला भेटते. सर्वांचे ड्रेस कोड पहा, अतिशय स्वच्छ नीट आणि धावसंख्या धावफलकावर 1 मिनिट 20 धावा धावफलकावर, 20 धावा धावफलकावर लागले. मॅच पहिलीच मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला भेटते. 6 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. एखादा 4 धावा आल्या तर मॅच इकडे कायापलट होऊ शकतो. एका साइडने एका बाजूने व्हाईट फायटर तर एका साइडने रेड किंग्स, ह्याच्यामध्ये चाललेलं हे युद्ध तुम्हाला पाहायला भेटतंय. कोण जिंकेल ही मॅच. येणारे 6 बॉल आणि 9 धावा गरज असताना 6 बॉल आणि 9 धावा. बॉल डॉट करावे लागतील व्हाईट फायटरला आणि धावा करावे लागतील रेड किंगला. इथे पहिलाच बॉल वेगाने आलाय आणि इथे मात्र फलंदाज जसप्रीत होतोय बाद आणि मोठी विकेट. वेग प्रचंड होता, त्याच्यानुसारच यश आलाय. जोश आलाय. समीकरण असेल 5 बॉल आणि 9 धावा. सिंगल डबल काढणे पण गरजेचं असतं, चौथ्यानेच मॅच होत नाहीये. इथे मात्र नो आलाय, म्हणजे 2 धावा इथे ऍड झाले. मॅच अजून कुठच्याही बाजूने गेली नाहीये. यावेळेस चांगली धाव काढली, तर मात्र 1 धावा आले, म्हणजे आता मात्र समीकरण असेल 4 बॉल 4 आणि 6 धावांची गरज. 4 बॉल आणि 6 धावा. डॉट काढणे फायटर संघासाठी खूप महत्वाचं असेल. रेड संघासाठी 1-1 धावा देखील तेवढा महत्वाच्या असतील. इथे मात्र फटका आलाय चांगला, 1 धाव पूर्ण केली. इथे मॅच चांगली होताना पाहायला भेटते. 3 बॉल आणि 5 धावा. 3 आणि 5 धावांचं समीकरण. इथे मात्र हवेत बॉल आणि वेळ आहे. इथे फलंदाज होतो बाद आणि परतावं लागेल जशला. व्हाईट फायटर आणि रेड किंग्स. आता मात्र 2 बॉल आणि 5 धावा. 2 बॉल 5. इथे मात्र पहिलीच मॅच एवढी मस्त होताना पाहायला भेटले. इथे मात्र खोदण्याचा प्रयत्न होता, खोदून काढला होता बॉलला आणि फटक्यावर नाराज आहे स्वतः बॅट्समन. आणि इथे मात्र विकेटचं पतन होत होता. अनिकेत इथे मात्र नवीन फलंदाज आणि 1 बॉल 5 येईल चौका, तर होईल टाय मॅच.
यावेळेस इथं मात्र कॅच सोडले परंतु एवढा फरक पडणार नाही. 4 धावा काढून काढणार नाहीत आणि इथं मात्र